जे जे आपण काही करतो ते आपल्याला भोगावंच लागतं, कारण कर्म सुद्धा नष्ट होत नाही. म्हणून ते समजू उमजून करायचं. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. म्हणून अज्ञानपणानं करू नका. आपल्याला वाटत असतं एखाद्याची मान मुरगळली, कोण बघतोय? एखाद्याला लुबाडला, कोण बघतोय? एखाद्याचा खून केला, कुणी बघितलंय? गुपचूप केलंय, कुणालाच माहिती नाही. रात्री करून टाकला, काय माहिती कुणाला? पण लक्षात घ्या, देव आहे हृदयात, नको जाणे राऊळात, साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. माझा अभंग आहे तो, आपल्या हृदयात आहे. त्या हृदयात बसून तो बघतोय, तो नोंदवतोय आणि हे जीवनरूपी सर्व्हिस बुक आपलं मेंटेन ठेवतोय. आपल्याला वाटतं कोण बघ. सद्गुरू ज्ञान कोणतं देतो? अलौकिक, की जे कधीच संपणार नाही. तुम्हाला माणूस म्हणून उत्तम प्रकारे जगता येईल. एवढंच काय, नर करणी करे तो नर का नारायण बन जाय, हे सांगण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंमध्ये आहे. फक्त गजानन महाराज, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांमध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही ज्ञान घेतो मानव निर्मित, आम्हाला नोकरी लागायचं कुठे? पोलीसमध्ये. नाही, मिलिटरीमध्ये जायचं. अकॅडमी जॉईन करा, तिथे पैसे भरा, तिथे अक्कल शिकून घ्या आणि मग इंटरव्ह्यूला जा. म्हणजे गुरुजी ज्ञान विकतच ना. पण त्याने जे दिलेलं आहे ज्ञान, ते मगाशी फकीराने सांगितलं ना, आनंद महाराजांचं उदाहरण देऊन, की अरे तुला हे डोळे किती किमतीचे दिलेत, हात किती किमतीचे दिले, तुला किडनी दिले, तुला हृदय दिले, तुला पाय दिलेत, तुला मेंदू दिलाय. मेंदू बंद पडला ना की वरच्या देवान दोरी तोडली की खालचा देव काहीच नाही करू शकत. खालचा देव म्हणजे कोण कळला का? डॉक्टर. तो देवच आहे, लक्षात घ्या. काहीच नाही करणार. त्याला विचारलं डॉक्टर काय? आम्ही प्रयत्न करतोय, बाकी सर्व असंच बोलतात ना. तेव्हा हा डॉक्टर बनण्यासाठी सुद्धा बराच किस्सा खाली करावा लागतो. कमीत कमी 1-1.5 कोटी रुपये असतील तर तो एमडी होईल. म्हणजे काय? ज्ञान विकतच ना, की नाही? नवरा बायकोचं भांडण होतं, ते सुटावं म्हणून पण समुपदेशन.